भक्तिशास्त्राणि मननीयानि तद उद्बोधकर कर्माणि करणीयानि सुख दुःखेच्छा लाभादि त्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धमपि व्यर्थम न नेयम. इथपर्यंत झालं. सुख दुःख इच्छा लाभ हे सगळं मिळवत मिळवत हा काळ आपल्याला भक्षण करत आहे हे लक्षात घेऊन तुम्ही कधी सुखाचे दिवस असतात पटकन निघून जातात, काही दुःखाचे असतात जरा लांब असतात, कधी नाना तऱ्हेचे लाभ होतात तेही दिवस निघून जातात, काही नाना इच्छा होतात त्याच्याच दिवस निघून जातात. असं सुख दुःख इच्छा लाभ याच्यामध्ये हा काळ निघून जात असताना क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. एक क्षणाचा अर्ध क्षण देखील व्यर्थ घालवू नये. नारदांनी भक्ती कशी करावी त्याचं मर्मच सांगितलेलं आहे की एक जो क्षण वाया गेला तो गेला. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, प्रत्येक क्षणाला देवाच्या द्वाराजवळच उभा. देवाचं द्वार आपल्या समोरून गेलं, दृष्टी समोरून, की तो क्षण व्यर्थ गेला असं समजा. ठीक आहे. अहिंसा कसं कसं दिवस घालवावा. अहिंसा सत्य शौच दया आस्तिक्यादी चारित्र्यानी परिपालनीयानी. काय करावं संबंध दिवसभर साधकांनी काय करावं. एक क्षण देखील वाया घालवू नये. पण म्हणजे काय करावं काय नेमकं. क्षण वाया घालवू नये म्हणजे काय. एक क्षण वाया सहज जातो. अहिंसा सत्य शौच दया आस्तिक्य आदि चारित्र्यानी परिपालनीयानी. हे करावं. अहिंसा पाळावी. अहिंसा याचा अर्थ आपण हिंसा न करणं याला अहिंसा म्हणतो, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ठिकठिकाणी जी व्याख्या केलेली आहे अहिंसाची त्याच्यामध्ये जगाच्या सुखोद्देशे, जगाला सुख व्हावं म्हणून शरीर वाचा मानसे राहटणे त्या अहिंसे रूपदान. जगाच्या सुखासाठी आणि हितासाठी शरीर वांग मन सर्वच्या सर्व वावरवणं जगामध्ये, रहाटवणं जगामध्ये, याचं नाव अहिंसा. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे. वाणी देखील जे बोलते ते लोकांचं सुख आणि कल्याण असं त्याच्यामध्ये. वाणीने तर कोणाचीही हिंसा होता कामा नये. प्रत्यक्ष आपण हिंसा करत नाही पुष्कळ वेळेला, पण वाणीने करतो. मूर्खा म्हटलं म्हणजे झालं की हिंसाच आहे. तुला काय अक्कल आहे का असं म्हटलं म्हणजे हिंसा झाली. हिंसा आणखीन कशी मिळाली असते. त्याच्यापेक्षा आणखीन मोठे मोठे शब्द आहेत 3-3 अक्षरी की जे प्रत्येकी आपण वापरत असतो. मुलांना बाळांना घरातल्या माणसांना नोकरांना मोलकरणींना सगळं वापरत असतो. ही हिंसा आहे. तो क्षण तेवढे तास वाया गेले असं समजायचं. इथे ते क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम त्याच्यामध्ये अहिंसा पहिली आहे. मला नेहमी असं वाटतं की ज्यांनी जीभ सांभाळली आणि मन सांभाळणं त्यांनी परमार्थ झाला. तर 2 गोष्टी सांभाळायला पाहिजे, जीभ आणि मन. जिभेने आपण कसं बोलतो. आपण नेहमी म्हणतो वाक ताडण, म्हणजे वाणीने ताडण करायचं. हाताने दंडा नाही हातामध्ये. प्रत्यक्ष हिंसा नाहीये. वाणीने ताडण करायचं. वाक ताडण. ते विकार ऑफ वेकफील्ड वाईकर भडजी म्हणून एक कादंबरी आहे. त्याच्यामध्ये ती आई सावत्र असते. ती म्हणते का आपणच आपली एखादी फटाकडी आणायची असेल घरामध्ये त्या सावत्र मुलाला म्हणत असते त्याला वाघ ताडण म्हणतात. आता आम्हाला काय विचारणार तुम्ही मोठे झालात ना, तुम्हाला कान फुटले. म्हणजे हे जे बोलणं आहे त्याला वाघ ताडण म्हणतात. म्हणजे बोलायचं हळू आवाजात.
मोठ्याने नाही, आरडाओरडा नाही, हळू आवाजात. पण हळू आवाजातच ते ताडण आहे. तशी हिंसा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असं बोलावं ज्यांनी लोकांचे मन आणि कान रिचतील. आपण जे लोकांना हवे हवेसे होतो त्यातलं 50% कारण आपण चांगलं बोलतोय आहे. काय काय माणसांना विचित्र सवय असते, अगदी विचित्र. एका गृहस्थाला अशी चमत्कारिक सवय आहे, माझ्या परिचयातलेच गृहस्थ आहेत, की कोणी आलं म्हणजे त्याला म्हणायचं, अहो तब्येत काय अशी झाली तुमची, हा अगदीच खराब झाली की. किती वय आहे तुमचं? 48 ना. मग 48 एवढी तब्येत खराब, असं बोलायचं. मी आता त्यांच्याकडे कोणी आलं म्हणजे त्याला आधीच आमच्याकडे जायचं, म्हणजे त्याला आधीच सूचना देतो की असं ते बोलतील तुम्हाला, तुमची कशी तब्येत असो ते बोलणार. ते बोलले म्हणजे तुम्ही त्याला असं सांगायचं, बा बदामाची लापशी खायला सांगितले, पैसे नाही, तुम्ही तेवढे देता का? तब्येत नादुरुस्त झाले खरे, दुरुस्त होण्यासाठी बदामाची लापशी पाहिजे. बदाम झाले 150 रुपये किलो, आता कुठनं आणायचे? म्हणून तुम्ही देत असल्यात तर मी खाईल. ही हिंसा आहे. आपल्याला चांगलं दिसली प्रकृती, म्हणावं छान प्रकृती झाली आहे तुमची, नाही दिसली आपण बोलू नये. काही बोलायलाच पाहिजे का त्यांची प्रकृती कशी झाली आहे? तुम्ही बोलायलाच पाहिजे का? पुष्कळ मंडळी आजारी माणसाला भेटायला जातात, हो इतकं काय झालं तुम्हाला, असं काय झालं ते एकदम, अहो पण तसं आजारीच आहे, असं काय झालं म्हणजे. असं जर खंगत गेलात तर कसं, आता कसं काय मरू तुमच्या बरोबर आम्ही, म्हणजे ही हिंसा आहे. त्या नात्यातल्या आमची गोष्ट मी नेहमी सुप्रसिद्ध आहे. आता 80 वर्षाचे दोन्ही माणसे, दोन्ही व्याई, त्यांची एकाची मंडळी आजारी, त्यांचं वय 5 वर्ष, यांच्यात आजीबाई सर्वांनी 5 वर्ष पॅरालिटिक होऊन पडलेल्या, 5-7 वर्ष झाली. आता हे जे गेले पुण्याहून ते तिथे गेले, मात्र मरणार म्हणायचं, काय बोलायचं, मरणार तर काय, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे मरणार म्हणून, आता 5-7 वर्ष आजारी आहे, मरणार आहे. ही हिंसा, म्हणजे हिंसा म्हणजे प्रत्यक्ष दंडात घ्यायला पाहिजे, डोक्यात घातलं पाहिजे असं नाही. हिंसा करण्याचे नाना प्रकार, त्यातली जीभ आणि मन ज्यांनी सांभाळलं तो तर काय त्यांनी विश्व जिंकला असा आचार्य म्हणतात. जितम जगत केन, कोणी जग जिंकलं असा आचार्यांनी प्रश्न विचारला. जितम जगत केन, जितम मनो येन, ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं आता आचार्यांचा. आचार्य उगाच काहीतरी बोलत नाही. जितम जगत केन, कोणी जग जिंकलं, जितम मनो येन, मनाने मन ज्यांनी जिंकलं. मन जिंकलं म्हणजे तरी काय, मनात येईल ते करायला नको आहे, आपल्याला जे हितकारक असेल ते मनाने करावं, दुसरं काही नाही. मनाला मोकळीक आहे, त्याला विचार करायला चिंतन करायला मोकळीक आहे, परंतु आपला त्याच्यावर कंट्रोल पाहिजे, ताबा पाहिजे, आपला अधिकार पाहिजे त्या मनावर. आपल्याला योग्य वाटलं बा ठीक आहे, मनाचा विचार आपण त्याप्रमाणे करायला लागलो. आपल्याला अयोग्य वाटला, मनात काही की नाही येणं, सोडून दिलं, माझा काही संबंध नाही तुझ्याशी, मनाशी आपला संबंध तोडूनच टाकणं म्हणजे मन जिंकणं. मग अहिंसा ही पहिली, शरीर वाणी मन यांनी कोणाचीही हिंसा नका. मनाने कधीही कोणाचं वाईट न चिंतन, आपल्या शत्रूचं देखील, कारण ते शत्रूचा असेल ते असेल, आपली हिंसा होते आणि आपण तेवढेच वाईट ठरतो. म्हणून नारद म्हणतात, क्षण देखील, क्षणाचा अर्धा क्षण देखील वाया दौडू नये. काय करावं? अहिंसा. 1 तास 2 तास गेल्यानंतर पाठीमागे बघावं, प्रत्येक तासाने पाठीमागे बघावं असं मला वाटतं. प्रत्येक तासाने पाठीमागे आपण कोणाला ते वेडवाकडं बोललो तर नाही, कोणाला दुःख तर झालं नाही, आपल्या बोलण्याने कोणाला दुःख तर झालं नाही असं पाहावं. आणि पुन्हा एकदा संध्याकाळी त्याची रिव्हिजन घ्यावी. अहिंसा. सत्य, सत्य ह्याचा अर्थ सत मध्ये स्थित राहा. सत एक परमात्मा आहे, परमात्मा सत्य आहे, सत्य स्वरूप एक परमात्माच आहे. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी अखंड राहणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं ध्यान करणं, त्याचं नाम घेणं, त्याची पूजा करणं हे सत्य आहे. दुसरं सत्य म्हणजे बोलण्याचं सत्य, जिभेचं सत्य. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, मगाशी आता ते सत्यच बोलले, तसलं सत्य उपयोगी नाही. प्रिय पाहिजे, हितकारक पाहिजे, नाही तर बोलू नये ना. न बोलणं आपल्या हातातली गोष्ट.
बोलला नाही म्हणजे बरा, बोललं म्हणजे माणसाची पारख होत असते. मूर्खोपि शोभते तावत सभायाम वस्त्र वेष्टित. हे उत्तम वस्त्र घालून मूर्ख देखील पंडितांच्या सभेमध्ये शोभून दिसतो. यावन्न भाषते किंचित पंडितानाम पुरस्सरे. त्यांच्या पुढे बसून काही बोलत नाही, आपली आकडेचे तारे तोडत नाही, तिथपर्यंत बोलू नाही ना. काय बोलण्याने काय होतं? आपण बोलूच नाही. आपल्याला जर बोलता येत नाही, आपल्याला ठाऊक आहे बोलता येत नाही, तर बोलायचं नाही. ज्याला बोलता येतं त्यांनीच बोलावं खरं म्हणजे, किंवा बोलण्यासारखा प्रसंग असेल तर बोलावं, अथवा कुणीतरी प्रार्थना केली की आपणही बोला तर बोलावं. बहुतेक लोक अनाहूतपणे काही कारण नसताना, कुणी विचारलेलं नसताना व्याख्यानं देत सुटतात. त्यांना काही सांगितलं नसतं तुम्ही आता अहिंसेवर व्याख्यान द्या, तर आपली देत राहतात व्याख्यान आणि स्वतः हिंसा करतात. त्या सत्य ह्याचा अर्थ एक वाचेचं सत्य आहे, दुसरं मुख्य सत्य म्हणजे सतमध्येच राहणं. अहिंसा, सत्य, शौच ह्याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराज, शुचिता ह्याच्याविषयी फारच लिहिलेलं आहे. ते म्हणतात शुचिता किंवा शौच कसं असावं माहिती आहे का? सुवर्णाचा कलश आहे आणि गंगा पया आतमध्ये आहे. हे जितकं आता शुद्ध, गंगा जल आतमध्ये आहे आणि सुवर्णाचा कलश आहे. निर्वाळून कनके गांग भरला पियोखे. अमृत आतमध्ये भरलेलं आहे गंगाजल आणि बाहेरून अगदी शुद्ध स्वच्छ असा सुवर्णाचा कलश. हा जसा शुद्ध तसा बाहेरून देह मन बुद्धी आणि आत अंतःकरण चित्त याने अत्यंत निर्मळ झाले. आत गंगाजल आहे आणि बाहेर सुवर्ण कलश. बाहेरचा जो आविर्भाव आहे देहाचा वाणीचा, तो आविर्भाव सुवर्णाच्या कलशासारखा. आणि ज्यावेळेला आविर्भाव कोणताही नसेल तेव्हा आत गंगाजल. मन निर्मळ जैसे गंगाजल. शौच, अहिंसा, सत्य, शौच, दया. दयेसारखं तर दुसरं काही नाही. दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. किती गोड आहे पहा. एवढंच जरी एवढं समर्थांचं वचन कोणी, दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला, शांत व्हा. एवढी अर्धी ओळ ज्या महापुरुषांनी लिहिलेली आहे आपल्या स्वतःच्या अनुभूतीने, तेवढी अर्धी ओळी आपल्या आचरणामध्ये थोडी बोल जरी आणली कुणी तरी तो महापुरुष. दया ही फार मोठं. दया धर्म का मूल आहे. और लोक चुकतच राहणार. संतांच्या पक्षी तर शांती, क्षमा, दया तीनच गोष्टी सांगितल्या. संतांचे अंगभूत गुण कोणते, सर्व संतांना जे व्यापले असतात अंतर्बाह्य, ते गुण कोणते असं विचारलं तर शांती, क्षमा, दया. त्यातली ही दया, अहिंसा, सत्य, शौच, दया आणि आस्तिक्य. म्हणजे भगवंत कधीही नाही असं नाही, कुठेही नाही असं नाही. तो आत आहे, तो बाहेर आहे, तो सर्व काळी आहे, सर्व स्थळी आहे अशी खात्री आहे. आणि आस्तिक्याचा मुख्य अर्थ आहे आपली जी षटशास्त्र आहेत त्यांच्यावर विश्वास, श्रद्धा. देव मानाने तो मानू नका. 6 शास्त्र तुम्ही मानता की नाही त्याच्यावर तुम्ही आस्तिक का नास्तिक ठरत असता. देवाच्या मानण्यावर किंवा न मानण्यावर तुम्ही आस्तिक नास्तिक ठरत नाही. तुम्हाला कळेल देव आहे नाही, परंतु षटशास्त्र जी आहेत त्या शास्त्रांच्या विषयी आस्था राहणं, श्रद्धा राहणं या आस्तिकच्या बुद्धी. म्हणून नारदांनी बरेच महत्वाचं या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्यांदा सांगितलं की अर्धा क्षण देखील वाया घालवू नये. मग काय करावं? अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्यादी चारित्र्याने परिपालनीय आणि असा दिवस घालवा. म्हणजे एक क्षण देखील वाया गेला असं होणार नाही. आपण हिंसा केली, आपण कठोर कोणाजवळ झालो, दया आपली कमी पडली, आस्तिक्य बुद्धी कुठेतरी कमी झाली, होतेच ती.
एखादा दुष्ट मनुष्य भेटला रे भेटला की आस्तिक्य संपलं, दया संपली. जो पाप्यातला पापी वाजा वाट मार्या नारदांना भेटल्या. नारदाने असं म्हटलं, वाया तुला काही सांगण्यासारखं माझ्याजवळ नाही, जा चालतो. किती पाप केली, 7 जन्म तुला काही होणार नाही असं म्हटलं का त्याने? तो विचारून ये पापाचा धनी कोणी आहे का? आला विचारून, कोणी नाही. तर म्हणाले कोणी नाही पापाला. मग आता काय करायचं? मग त्याने कुऱ्हाड फेकून दिले, नारदांचे पाय धरले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे राम 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 हा जप तिथे करत बसला. पुन्हा नारद येईपर्यंत, तोपर्यंत वारुळ वाढलं होतं. इतक्या वर्षांनी नारद आले म्हणजे कल्पना करा. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. त्याला काही नारदाने असं म्हटलं नाही, वाल्या तुझ्याच्यानी कधीही शक्य नाही. आपण कोणालाही म्हणतो हा मनुष्य ह्याच्यानी कधी आता परमार्थ शक्य नाही. तर अशा पद्धतीने संबंध दिवस घालवावा. जर भक्ती करायची असली तर काय करावं ते सांगा. नुसती भक्ती बाजूला काढता येत नाही सगळ्यामधून. त्याच्याबरोबर भक्तीबरोबर अहिंसा आहे, सत्य आहे, शौच आहे, दया आहे आणि आस्तिक्य आहे. एवढ्या गोष्टी नारदांनी 5 गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्या तर भक्ती बरोबरच आहे. ज्याला कोणाला भक्ती करायची असेल त्याला ह्या 5च्या 5 गोष्टी पाहिजे म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. जय